आजच्या दिवसाची सुरुवात ही कडक उन्हानेच झालेली होती आणि आता ऊन पण खूप वाढलेलं आहे, जसं की मे महिन्याचीच फिलिंग देत आहे. आणि सकाळीच आनंदीला मग वरण भात लावून घेतला टिफिनला. अहो संडे आणि सॅटर्डे गावाकडे गेले होते कामानिमित्त. तर गावाकडनं खूप सारं पार्सल आलं बघा, तुम्हाला दाखवते. आई आणि पप्पा देवदर्शनाला गेले होते. वृंदावन, मथुरा, अजून खूप सारे देवदर्शनासाठी ठिकाणं निवडलेले होते आणि तिकडनं त्यांनी मला छान अशी बाळकृष्णांची मूर्ती आणली होती बघा. खूप क्यूट होती आणि खूप सुंदर होती. आणि तिचं सर्व साहित्य आणलं होतं, कपडे, हार, कानातले. हे बघा खूप छान होतं सर्व. बघा तुम्ही व्हिडिओत बघू शकता. हार तर एवढा सुंदर होता, छोटासा आणि नाजूक. मुकुट पण खूप सुंदर होता बघा. आणि हा प्रसाद तिकडला, याला पेठा म्हणतात. आणि हा गोड प्रसाद. आणि ही बासुरी बघा, बासुरी पण खूप क्यूट होती आनंदीसाठी. आणि ही गावाकडची स्पेशल लाल शेव. आणि ही आडव्यानिमित्त गाठी आनंदीसाठी पाठवली होती. आणि अजून खूप सारं होतं, तुम्हाला दाखवते समोर. आणि यामध्ये होते खूप सारे गावाकडले चिकू, जे म्हणजे की बिना पावडरचे. सिटीमध्ये चिकू घेतले तरी पण त्याला पावडर असतं. आणि हा आनंदीसाठी हार होता. हा पण खूप छान होता. आनंदीचा फेवरेट कलर म्हणजेच पिंक कलरचा होता. आणि त्याच्यामध्ये बाकीचं म्हणजे छान असा घागरा होता बघा. या बांगड्या पण खूप सुंदर होत्या आनंदीसाठी. आणि या घागऱ्यावरती खूप छान असे ड्रॉइंग केलेली होती बघा. सुंदर होता बारीक डिझाईनमध्ये. थोडासा साईल झाला होता, आनंदीला पण फिटिंग करून खूप छान येईल. आणि आता समोरचं म्हणजेच आमच्यासाठी, ताईसाठी आणि माझ्यासाठी पण सेम 2 घागरे आणले होते. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा बघा, आणि दोन्ही पण सेम होते बघा. मी घालून बघितला. तसं तर ब्लाऊज फिटिंग करावं लागणार आहेत, पण मी थोडं ॲडजस्ट केलं आणि घातलं. खूप सुंदर होता आणि हाईटला वगैरे खूप छान आलेला होता. म्हणजे आमचे तिघींचे पण घागरे बऱ्यापैकी सेमच होते. हा बघा आनंदीचा, आनंदीनी पण घातलं, मम्मानी घातलं म्हटल्यावर तर मॅडम घालणारच. कसं वाटलं मग आजचा छोटासा मिनी ब्लॉग नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.